मिरजेत महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल। मिरजेतील महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सदर पीडित महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा असून तिच्या पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे। उदरनिर्वाह चालवण्यासाठी पीडित महिला एका रुग्णालयात काम करत होती। पीडित महिलेची मैत्रिणीने दुसरा विवाह करण्यासाठी सांगितले। त्यानुसार मिरजेतीलच अब्दुल शकूर गफार तहसीलदार राहणार गुरुवार पेठ मिरज याच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव पाठविला। त्यानुसार त्यांची एकमेकांची ओळखी करून दिली। अब्दुल शकूर तहसीलदार यांनी पीडित महिलेस पसंत असल्याचे सांगून एक घर घाणवट घेऊन देऊन मुलांचा देखील सांभाळ करण्याचे सांगितले। याबाबत पीडित महिलेने विचार करून सांगतो असे सांगितले। त्यावरून काही दिवसांनी अब्दुल शकूर तहसीलदार यांनी पीडित महिलेच्या मैत्रिणीला लग्नाबाबत विचारणा केली। त्यानुसार 15 जुलै 2024 रोजी सांगलीत पीडितेच्या मैत्रिणीच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आणखीन 2 व्यक्तींच्या समोर मुस्लिम धर्माच्या पद्धतीने विवाह करण्यात आला। पण या विवाहाबाबत कोणताही लेखी कागदपत्रे पीडित महिलेकडे दिले गेले नाही। तर दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला नवीन मोबाईल घेऊन देतो असे सांगून 4 चाकी गाडीतून सांगलीत एका मोबाईल दुकानातून मोबाईल घेऊन दिला। तर पीडित महिलेने घरी सोडा असे सांगताच अब्दुल शकूर तहसीलदार यांनी 4 चाकी सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने माझ्या मित्राला भेटायचे आहे असे सांगून सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरच्या मोकळ्या जागेत नेऊन रात्रीच्या सुमारास अत्याचार आणि विनयभंग करून ही घटना कुणाला सांगितल्यास दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी अब्दुल शकूर गफार तहसीलदार राहणार गुरुवार पेठ यांनी असल्याचे पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे। यानुसार मिरज शहर पोलिसात याबाबत अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता मिरज शहर पोलिसात दिली असून पोलीस संशयिताचा कसून शोध घेत आहेत।